हॅलो एव्हरीवन, मेघाज फूड डायरीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण कुरकुरीत आणि खुसखुशीत असा साबुदाणा वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. अगदी तेलात न फुटणारा आणि अजिबात तेलकट न होणारं असं. तर लगेच सुरू करूया. तर आधी ह्यासाठी लागणारे शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. छान असं खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय. शेंगदाणे आपले छान भाजलेत बघा. एक प्लेटमध्ये काढून घेते मी. आणि ह्याला थंड व्हायला साईडला ठेवूया. आता घेतलेत मी 2 बटाटे उकळून घेतले बघा. ह्याचं साल काढून घेऊया. आता साबुदाण्यामध्ये मिक्स करायचं ह्याला. आता हे 1 कप साबुदाणा मी रात्रभर स्वच्छ धुवून भिजत घातलाय. आता हे साबुदाणा असा भिजला गेला पाहिजे. असं बघा, बोटाने स्मॅश होतंय व्यवस्थित. साबुदाणा भिजत घालायच्या वेळी त्यामध्ये जास्त पाणी असता कामा नये. त्यामुळे साबुदाणा चिकट होतो आणि तेलात फुटण्याचीही शक्यता असते. ह्यामध्ये आता आपण बटाटे कद्दूकस करून घेऊया. तोवर शेंगदाणे थंड झालेत बघा. ह्याचे साल काढून घेऊया. ह्याला साफ करून ग्राइंड करायचं आहे. जास्त बारीक नको, आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे. हे बघा, असं साबुदाण्यात ॲड करून घेऊया. ह्याहून थोडं जाडसर असले तरी चालेल. आता ॲड करूया मिरचीचं पेस्ट. 4 हिरव्या मिरच्या मी ओबडधोबड वाटून घेतल्यात. चवीपुरतं मीठ ॲड करूया. जिरे, लाल तिखट, ह्याने छान असं रंग येईल बघा. आणि धनेपूड आणि टाकायचे बारीक चिरलेली कोथिंबीर. आता जर का उपवासाला बनवायचं असेल तर जे तुम्हाला नको असेल ते साहित्य तुम्ही स्किप करून घ्या. आता पूर्ण साहित्य एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया. सगळं असं व्यवस्थित मिक्स व्हायला हवं. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण मस्त सुटसुटीत झालंय. अजिबात चिकट झालेला नाहीये.
तशीच बाइंडिंग ही आपली मस्त होणार आहे बघा। आता तेल गरम करायला ठेवूया। वडे तुम्ही डीप किंवा मग शॅलो फ्राय केलं तरी चालेल। तेल गरम झालं की चेक करून बघूया। तेल बघा आपलं छान गरम झालंय। आता वडे कसे बनवायचे ते बघूयात। मिश्रण घेऊन त्याचं एक मध्यम आकाराचा गोळा करून घ्यायचा आहे आणि मग असं चपटा करून घ्यायचा बघा आणि असं थापून घ्यायचं आहे। वड्याला अजिबात फूट पडलेली नको पाहिजे। आपल्याला फूट जर का असली तर वडा तेलात फुटतो बघा। तुम्ही बघू शकता वडे अजिबात जाडे केलेले नाहीयेत मी। तेलात सोडून घेऊया बघा। जास्त जाडेही नको आणि जास्त पातळही नकोत। वडे असे छानपैकी हाताने दोन्ही हातांनी असा प्रेस करून घ्यायचं आहे। हे बघा जे आधी टाकलेत त्याला पलटून घेऊया आणि फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची। आपल्याला मंद आचेवर शिजवायचे नाहीये। तुम्ही बघू शकता वडे मस्त टम्म फुगलीत बघा। कलरही मस्त सोनेरी आलाय। आता ही वडे मीडियम फ्लेमवरच आपण ह्याला उलटून पलटून चांगले कुरकुरीत होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आपल्याला। तुम्ही बघू शकता अजिबात एकही वडा आपला इथे फुटलेला नाहीये। वडे इथे रेडी आहेत बघा। मस्तपैकी सर्व करून घेऊया। मी हे दह्याबरोबर सर्व करणार आहे। हवं तर तुम्ही कोशिंबीर किंवा मग शेंगदाण्याचं जे चटणी असते ना त्याच्यासोबतही तुम्ही सर्व करू शकता। हे बघा किती मस्त क्रिस्पी झालेत आणि अजिबात तेलकट झालेले नाही आहे बघा। हे बघा मी तुम्हाला फोडून दाखवते। अजिबात तेल ह्यामध्ये दिसत नाही आहे कुठेच आणि मस्त कुरकुरीत वडे आपले तयार आहेत। तर पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत खुश रहा, खात रहा।